नमस्कार, आपलं स्वागत आहे मिच्छी की दुनियामध्ये। आज मी बनवणार आहे काजू कढी। तर त्याची तयारी करूयात आपण। आणि सर्वात प्रथम मी पापड तळून घेणार आहे। काल परवाच मी पापड बनवून आणले होते, लिज्जत पापड। बघूयात आपण। आणि सर्वात प्रथम आपण ही ग्रेव्ही तयार केली आहे। या ग्रेव्हीमध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदा, टमाटर याची ग्रेव्ही करून घेतली आहे। चला तर मग बघूयात आपण। यासाठी काय लागणार आहे, कसुरी मेथी घेतली आहे मी आणि काजू कढी मिक्स हा पण मसाला घेतलाय। कढई चांगली गरम झाली, तेल पण गरम झाले। चला मग आपण पापड तळून घेऊया। खूप छान पापड झालेत, मी बनवून घेतलेत। उडदाच्या डाळीचे पापड आहेत आणि घरगुती कधीही चांगले असतात। झालेत माझे पापड तळून। आता आपण भाजी बनवायची तयारी करूया। कढई ठेवली आहे बघा, तीच कढई आहे आणि तेल पण गरमच आहे। तर आपण फोडणी टाकूया। सुरुवातीला आपण जिरे टाकलेत, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। नंतर आपण जे वाटण वाटले ते वाटण यामध्ये टाकून घेऊया। नंतर यात मी मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकली आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर यात आपण सुहाना ग्रेव्ही मसाला टाकणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं याला। छान बनते भाजी। थोडंसं पाणी टाकून आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत। चांगलं मिक्स झाले। आता यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी पण टाकणार आहोत। कसुरी मेथीने चव खूप छान येते। कोणत्याही भाजीमध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकावी। मस्त ग्रेव्हीला कलर आलाय छानपैकी। मसाला चांगला आपला भाजलाय। तर आपण यात आता काजू टाकून घेऊयात। काजू आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे घट पातळ तेवढं पाणी टाकायचं आहे। यात मी बटरचा तुकडा पण टाकलाय। खूप छान भाजी बनते, एकदा नक्कीच ट्राय करा। याचा फायनल लुक तुम्हाला दिसेलच, नक्की ट्राय करा। आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका। किती सुंदर भाजी झाली आहे ना, या खायला नक्कीच। माझा उपवास असल्यामुळं मी भाजी बनवली होती। काजू कढी, पापड, शिरा आणि भात आणि भाकरी। या तर मग खायला लवकर। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय।